जिशान सिद्दीकी अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आपण बघतो की जिशान सिद्दीकी यांनी आजच वडील बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात एक जबाब दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही बिल्डरांची नावं घेतलेली आहेत आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं देखील नाव घेतलेलं आणि या पार्श्वभूमीवर आता हत्या प्रकरणाच्या चौकशीवर आपण समाधानी नाही असं देखील काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। आता अजित पवारांच्या भेटीसाठी ते देवगिरी बंगल्यावर येणार आहेत आणि अजित पवारांची भेट घेणार आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजित पवारांची भेट घेणार आहेत असं त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकींनी सांगितलेलं आहे। हत्या प्रकरण चौकशीत मी समाधानी नाही असं देखील ते बोललेले आहेत। देवगिरी बंगल्यावर जिशान सिद्दीकी आलेले आहेत, अजित पवारांची ते भेट घेणार आहेत। काही वेळापूर्वीच जिशान सिद्दीकींनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणी मी दिलेल्या जबाबावर चौकशी झाली नाही अशी खंत व्यक्त केली होती। हत्या प्रकरणात चौकशीत समाधानी नाही असं जिशान बोललेले आहेत। माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे पुत्र माजी आमदार जिशान सिद्दीकी आता देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत।